घटना संतोष देशमुख अण्णा यांची हत्या ह्या नराधमांनी केली आणि त्याचे जे फोटो आहे ते फोटो बघून कुणालाही आम्हाला रात्रभर झोप आलेली नाही आणि आम्ही आज रात्रीचा रात्री सर्वांना मेसेज देऊन आज आम्ही या ठिकाणी पोहोचलो आहोत। आमची जी मागणी आहे या जनभावना ओळखून गृहमंत्र्यांनी तात्काळ या जे आरोपी आहे त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा दिली पाहिजे, नाहीतर या महाराष्ट्रामध्ये अत्यंत कायदा व सुव्यवस्थेची जी बाजू आहे ती कोलमली जाईल। त्यामुळे जनभावना ओळखून गृहमंत्र्याने तात्काळ या आरोपींना फाशी दिली पाहिजे। यांचा आका जो आहे वाल्मिक कराडला सुद्धा या ठिकाणी फाशीची शिक्षा दिली पाहिजे, कारण की वाल्मिक कराडच या षडयंत्राचा भाग आहे। हॉटेलमध्ये यांची मीटिंग झाली, त्यांची ऑफिसमध्ये मीटिंग झाली आणि त्यांनी सर्वांनी मिळून हे षडयंत्र केलं। त्यामुळे वाल्मिक कराड आणि त्या वाल्मिक कराडचा जो आका आहे धनंजय मुंडे यांनाच शिक्षा झाली पाहिजे आणि जनभावना ओळखून तात्काळ या ठिकाणी या गुन्हेगारांना फाशी झाली पाहिजे, हीच आमची मागणी आहे। माध्यमातून जे समाज बांधव बघतायत, आज आपण बघू शकतो छत्रपती संभाजीनगर मध्ये जे जातीवंत मराठे ज्यांना भावना आहे असेच या ठिकाणी बांधव आलेले। छत्रपती संभाजीनगर हे उगम स्थान आहे सगळ्या मराठा संघटनांचं। या ठिकाणाहूनच ऐतिहासिक मोर्चे निघालेले, पण जातीवंत मराठी या ठिकाणी आलेले। जसं छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगजेबाना जो हत्या केली तर ते जगभर आता कळालं छावा पिक्चरच्या माध्यमातून। तशी हत्या काल जे फोटो आणि व्हिडिओ संतोष भैया देशमुखांचे आले तशाच पद्धतीची ही झालेली आहे। जर आपण कार घेऊन चाललो रस्त्याने कुत्र जर आपल्या गाडी खाली गेलं तर माणसाला 2 दिवस जेवण जात नाही, पण या हरामखोरांनी आमच्या संतोष देशमुख फक्त मराठ्याचा होता का, जातीचा रंग याच्यात देण्यात आला। मराठा वंजारी जात लावण्याचा प्रयत्न झाला। ज्यावेळेला आरक्षणाची मागणी होती मराठा ओबीसी केलं जातं। औरंगजेबानं क्रूर काम केलं म्हणून मुस्लिम समाजाला दोषी धरलं जातं। म्हणजे जातीत भांडणं लावण्याचं एक कट कारस्थान करत आहे। तो कोरटकरला अजून अटक झालेली नाही, तो फरार आहे। तो सोलापूरकरवर हे होत नाही। इथले गृहमंत्री काहीच कामाचे नाहीये, यांनी राजीनामा दिला पाहिजे, गृहमंत्र्यांनी दिला पाहिजे। अजित पवार यांनी जरी आज राजीनामा घेतला, आता यांनी सांगितलं की राजीनामा दिला, म्हणले राजीनामा घेण्यासाठी उशीर झालेला आहे म्हणून त्यांनी आता आमदारकीचा बी राजीनामा दिला पाहिजे। आणि ज्यांना भावना आहे त्या सगळ्यांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे। कुठल्याही जातीवर जर अन्याय झाला आणि तो मराठ्याने जर केला तर आम्ही मराठा म्हणून त्याची कधी बाजू घेणार नाही, आम्ही असे जातीत वाद करणार नाही। आज या ठिकाणी मला एकच सांगायचं